नुकतीच आर्वी नगर परिषदची नगरपालिका निवडणूक पार पडली। त्यामध्ये बीजेपीचे असलेले 23ही उमेदवार हे विजयी झाले आहेत। आपल्यासोबत आता सध्या काही उमेदवार आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्याच्या भविष्यातल्या प्लॅनिंगबद्दल किंवा निवडून आल्यानंतर ते नेमकं काय करणार आहेत, आता त्यांचं काय उद्दिष्ट आहे ते जाणून घेऊया। सर, मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय पहिले की सर्वप्रथम बीजेपीचे 23ही उमेदवार हे निवडून आलेले आहेत त्याबद्दल? मला याबद्दल पक्षाच्या बाबत आणि निवडून आल्याबाबत आनंद होतो आणि आम्हाला म्हणजे आमचं आर्वी शहराचा विकास चांगला सुंदर शहर आणि स्वच्छ शहर व्हावं याकरिता आम्ही सदैव प्रयत्नशील राहू आणि पुढे सुद्धा या निवडणुकीमध्ये आम्हाला पुन्हा आमच्या पक्षाला विजय प्राप्त होईल अशी आम्ही कामगिरी करू। सर, अच्छे दिनच्या पार्श्वभूमीवर बीजेपीकडून आता सरकारमध्ये तुम्ही आला आहेत, त्याबद्दल काय सांगाल? जनतेला एक काय संदेश द्याल अच्छे दिनबद्दल? आमच्या गावात सर्वप्रथम 25 करोड कोटीचे कामं जे झाले आहे यापूर्वी ते माननीय श्री दादारावजी केचे साहेब यांच्या अधिक प्रयत्नातून सगळे कामं झाले आहे। समोर बी कायमात प्रयत्नशील करू आणि दादारावजीच्या नेतृत्वाखाली आम्ही जेवढी सगळे नगरसेवक नगराध्यक्ष आहे जे दादारावजीच्या मार्गदर्शनामागे आम्ही काम करू आणि आमचं शहर स्वच्छ आणि सुंदर कसं व्हावं हे जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करून लोकांच्या समस्या टाळायची प्रयत्न करू, एवढं बोलून मी। आपल्यासोबत नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहेत प्रशांत सवालाखे। सर, सर्वप्रथम तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन कृषीप्रधान टीव्हीकडून। तुम्ही काय सांगाल जनतेला? तुम्ही आज इथे आला आहेत आणि तुमची जे निवडणूक आहे ती तुम्ही जिंकलेली आहे यशस्वीरित्या, बीजेपी सारख्या पक्षाकडून तुम्ही काम करताय, काय सांगाल? ही निवडणूक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी जिंकलो हे जरी खरं असलं तर ही निवडणूक खरं तर आर्वीकर जनता जिंकली। आमचे माननीय माजी खासदार माजी आमदार साहेब दादारावजी केचे साहेब यांचं जे विकास काम होतं 168 कामं आणि 25 करोड रुपयाचे काम आमदार नसताना त्यांनी केले आणि त्यामुळे एक विकासाचा मुद्दा घेऊन लोकांनी ही निवडणूक लढली। त्यानंतर मोदीजींचं जे काम होतं नोटाबंदी याचाही फार मोठा इफेक्ट झाला। याशिवाय माननीय मुख्यमंत्री साहेब आमच्या इथे अगदी शेवटच्या वेळी आले, त्याचा फार मोठा एक आम्हाला फायदा झाला आणि ही निवडणूक महाराष्ट्रातली अतिशय लक्षवेधी अशी निवडणूक ठरली, ऐतिहासिक निवडणूक अशी ठरली की आर्वी नगर परिषदचे 23ही आमचे उमेदवार आणि नगराध्यक्ष म्हणून मी अशा प्रचंड मताधिक्याने आम्ही सगळेजण निवडून आलो आणि हा एक आमच्या आर्वीचा इतिहास म्हटल्यापेक्षा हा महाराष्ट्राचाही कदाचित इतिहास असेल की महाराष्ट्रात पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची अशी सत्ता आमच्या इथे आलेली आहे आणि हे जे सगळं झालं आहे हे सगळं फक्त विकास काम आणि मोदीजींचं आणि देवेंद्रजींचं, आमचे खासदार साहेब, आमचे माजी आमदार साहेब या सगळ्या लोकांच्या प्रचंड मेहनतीमुळे हे सगळ्या गोष्टी घडल्यात। हा जो विकासाचा रथ सुरू आहे या विकासाच्या रथाला आम्हाला समोर न्यायचं आहे। आमची सगळी जी टीम आहे या सगळ्या टीमला सोबत घेऊन एक भ्रष्टाचारमुक्त, आता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आपली ही नगरपरिषद पारदर्शकता असावी। आम्ही निवडणुकीच्या कार्यकाळात जेव्हा आम्ही लोकांना आश्वासन दिले, बोललो, तेव्हा आम्ही हेच सांगितलं की आमचं जी नगरपरिषद आम्हाला सत्ता दिल्यानंतर आम्ही पारदर्शकता ठेवू आणि भ्रष्टाचारमुक्त राहील। आमचा मुद्दा हा भ्रष्टाचारमुक्त नगरपरिषद राहील म्हणजे राहील, यात कुठली दुमत राहणार नाही। त्याशिवाय आर्वी शहराला जवळपास या 2 वर्षानंतर म्हणजे 2018मध्ये आर्वी नगर परिषदला 100 वर्ष पूर्ण होणार आहे। सुवर्णमहोत्सवी वर्ष असं आमचं आहे आणि या सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्णत्वास जायच्या आधी आर्वी शहर हे स्वप्नातलं शहर असलं पाहिजे, यासाठी आमची सगळी धडपड आहे। आमचे सर्व नगरसेवक निवडून आलेले 23ही नगरसेवक यासाठी प्रचंडपणे काम करायची तयारी त्यांची आहे। आमचे सगळे नगरसेवक म्हणजे 1-2 लोक जर सोडले तर सगळे नगरसेवक हे युवा आहेत, 50च्या खालचे लोक आहेत आणि प्रचंड तळमळ आहे। सामाजिक कार्याची बांधिलकी असलेले सगळे लोक आहेत, काम करायची तळमळ असल्यामुळे आर्वीचा विकास चेहरामोहरा नक्की बदलेल ही बिलकुल आम्हाला खात्री आहे आणि लोक आम्हाला भविष्यातही अशी संधी देणार यात कुठली आम्हाला शंका नाही आहे। बीजेपीच्या काही महिला कार्यकर्ता पण आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया। मी महिला आघाडी अध्यक्ष आहे आणि जे बायांच्या समस्या आहे की त्यांना अन्न पाणी निवारा या आम्ही आमच्या पक्षाकडनं
त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. आणि जी घरकुलची योजना आली आहे त्यांच्या घरापर्यंत, प्रत्येक व्यक्तींच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या ज्या समस्या आहे आणि कुणाला घर नाही अशा लोकांना भेटून त्यांना त्या योजनेचा लाभ करून देण्याची आमची मनापासून इच्छा आहे. आणि जो व्यक्ती माझ्यापर्यंत येईल आणि आमच्या जेवढेही नगरसेवक आहेत त्यांच्यापर्यंत जाईल, कधीही त्यांना त्यामध्ये त्यांच्या मनामध्ये अविश्वास निर्माण होणार नाही. त्यांचे कामं आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आणि प्रत्येक व्यक्ती एक मनामध्ये एक इच्छा ठेवून नगरसेवकापर्यंत येत असतो की त्यांच्या ज्या अडचणी आहे त्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि आम्ही त्या पुरेपूर सोडवण्याचा प्रयत्न करू. त्याचा परिणाम नगरपालिका क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात होत असतो. शेतकऱ्यांसाठी खूप चांगले निर्णय सरकारने घेतलेले आहे. APMCच्या माध्यमातून असो, बाजारपेठांच्या माध्यमातून असो, या सगळ्या गोष्टींसाठी मोदी सरकारने आणि देवेंद्रजींनी खूप चांगले निर्णय घेतले आहे. डायरेक्ट त्यांना सबसिडी योजना त्यांच्या खात्यामधली असो